मंडळी, आपल्यापैकी किती जणांना युरोपला जावं असं वाटतं? जर युरोपला जायचं असेल तर ईशा टूर्सला पर्याय नाही. कारण ईशा टूर्सला युरोपचा प्रचंड मोठा अनुभव आहे. श्री आत्माराम परब यांची ईशा टूर्स ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून युरोपमध्ये अक्षरशः हजारो पर्यटकांना घेऊन गेलेली असल्यामुळे युरोप, आणि तेही थोडंसं हटके युरोप, हे आपल्याला बघायचं असेल तर ईशा टूर्स बरोबर तुम्ही निश्चितपणे युरोपला जायलाच हवं. नमस्कार. आज मी तुमच्याबरोबर बोलणार आहे युरोपबद्दलच, पण युरोपमधला अतिशय सुंदर भाग जो नॉर्दर्न युरोपमध्ये किंवा आर्टिक सर्कलमध्ये येणारा, ज्याला आपण स्कॅन्डिनेव्हिया म्हणतो. नॉर्वे, फिनलंड, स्वीडन, डेन्मार्क अशी एका ओळीत असलेली हे 4 देश, आणि त्याला स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज म्हणून ओळखलं जातं. तर आईसलंड पण त्यात आहे. पण आपण एक टूर जेव्हा सिंगल टूर करतो त्याच्यामध्ये हे 3 किंवा 4 देश किंवा 2 देश, पण जनरली साधारण 3 देश तरी किमान होतात. आज मी तुमच्याशी बोलणार आहे स्कॅन्डिनेव्हियामधल्या विंटरमधल्या टूरबद्दल. म्हणजे जेव्हा विंटरमध्ये आपण जातो ह्या भागामध्ये, तेच महत्त्वाचं म्हणजे नॉर्दर्न लाईट बघण्यासाठी. आणि नॉर्दर्न लाईट म्हणजे काय हे तर लोकांनी कुठेतरी फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेले असतीलच नक्की. नॉर्थ पोलकडे जे लाईट्स दिसतात त्याला अरोरा बोरालिस म्हणतात, आणि साऊथ पोलकडे जे लाईट दिसतात त्याला अरोरा ऑस्ट्रालिस म्हणतात. ऑस्ट्रालिस बघणं तेवढं सोपं नाही आहे, कारण तिथपर्यंत ॲक्सेस कमी आहे. पण अरोरा बोरालिस म्हणजे नॉर्दर्न लाईट्स बघण्यासाठी सगळ्यात इझिएस्ट ॲक्सेस जो आहे तो म्हणजे नॉर्वे, फिनलंडमध्ये किंवा स्वीडनमध्ये सुद्धा. आणि ही एकाच टूरमध्ये ह्या सगळ्या गोष्टी बघून आपल्याला नॉर्दर्न लाईटचा आनंद घेता येतो. मी नेहमी म्हणतो की जेव्हा आपण एखाद्या नॅशनल पार्कमध्ये जातो, एखाद्या अगदी ताडोबामध्ये आपण गेलो, तर सुरुवातीपासून आपली इच्छा असते की मला वाघ दिसायला हवा. तसंच ह्या टूरला गेल्यानंतर सर्वांची इच्छा असते ती म्हणजे पहिल्यांदा नॉर्दर्न लाईट बघायला मिळाले पाहिजेत. तर ह्या सहलीमध्ये ज्या गोष्टी आपण बघतो, ज्या काही गोष्टी आपण अनुभवतो, त्या गोष्टींच्या नंतर जेव्हा नॉर्दर्न लाईट दिसतात, तो नेहमी मी असं म्हणेन की तो एक बोनस असेल. कारण नॉर्दर्न लाईट्स दिसण्यासाठी 2 महत्त्वाच्या गोष्टी लागतात. ते म्हणजे क्लिअर स्काय आणि पूर्ण काळोख. याच्यासाठी एक विशेष सीझन आहे, तो म्हणजे साधारण ऑक्टोबरपासून ते साधारण एप्रिलपर्यंत. जर आपण गेलो तर रात्र मोठी असते, आणि त्या मोठ्या रात्रीमध्ये आपल्याला नॉर्दर्न लाईट बघण्याची संधी किंवा वेळ जास्त मिळतो. त्यामुळे आपण ह्या सीझनमध्ये जातो. सगळ्यात जास्त जो रात्रीचा सीझन जो असतो ह्या भागामध्ये तो म्हणजे साधारण डिसेंबर आणि जानेवारी. त्याच्यामध्ये साधारण 20-1 तासाची रात्र असते, त्यामुळे आपल्याला जास्त स्कोप असतो. पण त्या वेळात गेलो तर आपल्याला डे लाईट कमी असतो, आणि डे लाईट कमी असला की आपल्याला काही इतर गोष्टी ज्या निसर्गाशी संबंधित आहेत त्या बघायला मिळत नाहीत. त्यामुळे आम्ही सजेशन देतानाच आम्ही देतो की साधारण अप टू नोव्हेंबरपर्यंत किंवा मग साधारण जानेवारी एंड नंतर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च ह्या पिरियडमध्ये गेलो तर आपल्याला दिवस मोठा मिळतो थोडासा, आणि आपल्याला इतर ज्या गोष्टी बघायच्या आहेत त्या आपल्याला बघता येतात. मी तुम्हाला माहिती देतो ही टूर असते कशी. आपण पहिल्यांदा इथून निघतो हेल्सिंकीला उतरल्यानंतर हेल्सिंकीमधलं जे लोकल साईटसीइंग असतं ते आपण बघतो, आणि ते झाल्यानंतर आपण एक फ्लाईट घेतो. जे फ्लाईट घेऊन आपण जातो रोवानियामीमध्ये. इथे अजून एक मार्गसुद्धा आहे फ्लाईटच्या व्यतिरिक्त, तो म्हणजे ट्रेनचा मार्ग, जो साधारण 10 ते 12 तासाची ओव्हरनाईट ट्रेन घेऊन आपण रोवानियामीमध्ये जाऊ शकतो. तसं रोवानियामीचं एक वैशिष्ट्य आहे फिनलंडमधलं, ती म्हणजे सांता क्लॉजचं विलेज ह्या नावाने ओळखलं जातं. सांता क्लॉज जी संकल्पना आहे त्याची सुरुवात या गावात झाली, आणि इथेच जो मूळ सांता क्लॉज आहे त्याचं घर आहे, त्याचं ऑफिस आहे, त्याचं पोस्ट ऑफिस आहे. त्यामुळे रोवानियामी हे गाव अगदी एअरपोर्टपासून, रेल्वे स्टेशनपासून सगळ्या ठिकाणी जिथे जायला हॉटेल्स असतील, रेस्टॉरंट्स असतील, तिथे तुम्हाला असं वाटतं की आपण क्रिसमसमध्ये आलो की काय. तर इथे सांता क्लॉज विलेज आहे, जिथे आपल्याला प्रत्यक्ष सांता क्लॉजला भेटता येतं, त्याच्याबरोबर फोटो काढता येतात, त्याच्याशी बोलता येतं, आणि त्यानंतर मग त्याच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन सांता क्लॉजची जी पोस्टकार्ड्स असतात ती पोस्टकार्ड तुम्ही जगभरामध्ये आपल्या फॅमिली मेंबर्स, मित्रांना पाठवू शकता. त्यानंतर तिथे एक आपण रेनडिअर स्लेडिंग करू शकतो,
तिथे ज्या नद्या आहेत त्या सगळ्या गोठलेल्या असतात त्या नोव्हेंबरनंतर. तर त्याच्यावरून आपल्याला एक स्नोमोबाईलची एक राईड घेता येते. एका वेगळ्या जगात गेल्याचा, एका परिकथेत गेल्याचा आपल्याला भास होतो. या इथेच एक खूप सुंदर झू आहे, पण हे झू अशा पद्धतीने डेव्हलप केलं आहे की जिथे स्नो लेपर्डपासून ते बेअरपर्यंत या सगळे आर्टिक सर्कलमध्ये सापडणारे सगळे प्राणी आणि सगळे पक्षी मात्र मोठ्या मोठ्या केजमध्ये आहेत, पण प्राणी मात्र सगळे ओपन एरियामध्ये सोडले आहेत. पण ते अशा प्रकारे ओपन सोडले आहेत की ते वर येऊ नाही शकत आपल्यापर्यंत. त्यामुळे आपण असं वाटतं की आपण त्यांना विल्डरनेसमध्येच बघतोय. आणि त्यानंतर आपण पुढचा जो प्रवास करतो तो म्हणजे हेल्सिंकीमधून आपण स्वीडनमध्ये जातो. तिथे किरुणा नावाचं एक छोटंसं गाव आहे आणि त्याच गावामध्ये असलेलं एक युनिक गोष्ट ती म्हणजे जुकासावी नावाचं आईस हॉटेल. हे जगामधलं पहिलं आईस हॉटेल जे विंटरमध्ये साधारण नोव्हेंबर डिसेंबरमध्ये सुरुवात होते आणि साधारण डिसेंबर एंडपर्यंत ते कंप्लीट होतं आणि त्यानंतर मग पुढचे 3 ते 4 महिने हे एक आईस हॉटेल वापरलं जातं. दिवसा इथे टुरिस्ट लोक हे हॉटेल बघायला येतात आणि त्याच ठिकाणी संध्याकाळी 6 नंतर लोक तिथे राहायला येतात. हे बाजूला असलेली जी नदी आहे त्या नदीमधले फ्रीज झालेल्या नदीमधले ब्लॉक काढले जातात. ब्लॉक काढून तिथे एक स्ट्रक्चर तयार होतं आणि जवळजवळ जगातल्या सगळ्या टॉप क्लास जे आर्टिस्ट आहेत, जे स्कल्प्टर्स आहेत, त्यांना तिथे बोलवलं जातं आणि त्यांना प्रत्येक रूम सजवण्यासाठी एक डिझाईन करण्यासाठी दिला जातो. प्रत्येक गोष्ट ही एक बर्फापासून बनवलेली, अगदी बेड, टेबल्स, खुर्च्या, जे काही तुम्हाला दिसतं रूममध्ये जे असतं ते सगळं बर्फापासून बनवलेलं असतं. आणि तिथे एक आईस बारसुद्धा बनवलं आहे, जिथे तुम्हाला एक कोणतंही पेय जर विकत घ्यायचं असेल तर ते त्या ग्लासमधून देतात. ते ग्लाससुद्धा बर्फाचं असतं आणि आतमधलं टेम्परेचर -7 डिग्री कॉन्स्टंट असतं. बाहेर किती टेम्परेचर असलं तरी आतलं टेम्परेचरमधलं -7 डिग्री असतं. जी लोकं तिथे राहतात त्यांना खूप छान उबदार अशा रेंडिअरच्या कातड्यापासून बनवलेले अंथरुणं पांघरुणं असतात ते दिले जातात. ह्याच्यासाठी मात्र एवढे प्रचंड खर्चिक असलेल्या हॉटेलमध्ये जो स्टे आहे त्या स्टे करायचा असेल तर त्याचं टॉयलेट आणि बाथरूम मात्र बाहेर आहेत. तिथेच आता अजून एक आईस हॉटेल सुरू झालं आहे, त्याला म्हणतात 365. त्याचं कारण ह्या जगातल्या पहिल्या आईस हॉटेलला कॉपी करण्यासाठी जगभरातल्या चायना, कॅनडा अशा वेगवेगळ्या देशांमध्ये ह्याला कॉपी केलं गेलं आणि अनेक ठिकाणी अशी आईस हॉटेल्स तयार झाली विंटरमध्ये. तर आपण नंबर 1 असायला हवं यासाठी यांनी एक 365 हॉटेल सुरू केलं, जे आता 12 महिने तुम्ही कोणत्याही सीझनमध्ये गेलात तरीसुद्धा तुम्हाला आईस हॉटेलचा अनुभव घेता येतो. त्यामुळे खूपच वेगळा एक्सपिरियन्स आपण तो घेऊन आपण पुढे निघतो. एक ॲबिस्को नावाची खूप सुंदर जागा आहे आणि जगामध्ये जी काही टॉप 5 डेस्टिनेशन आहे जिथून सगळ्यात बेस्ट नॉर्दर्न लाईट दिसतात त्यातलं एक ॲबिस्को मानलं जातं. दुसरं ट्रॉम्सो आहेच आणि नॉर्वेमध्ये तर अनेक ठिकाणं आहेत. तर तिथे आपण स्टे करतो आणि स्टे करून तिथून आपण रात्रीच्या वेळेला फक्त हॉटेलच्या बाहेर जरी आलो तरीसुद्धा आकाशात आपण डोकं वर करून बघितलं तर जवळजवळ 360 डिग्रीजमध्ये तुम्हाला ओपन स्काय दिसतं आणि तिथे तुम्हाला लक चांगलं असेल तर नक्कीच छान नॉर्दर्न लाईट्स बघायला मिळतात. हा जो प्रवास करता आपण हा विंटरमध्ये जर असू तर सगळीकडेच बर्फ असतो, म्हणजे कुठेही तुम्हाला एकच रंग, त्या रंगाच्या दुसरा रंग कुठेही दिसणार नाही. पण हे जर तुम्ही साधारण सप्टेंबर किंवा ऑक्टोबरला गेलात तर तुम्हाला ऑटमचा सीझन मिळेल, ऑटमचे कलर्स पण मिळू शकतील. साधारण एप्रिलमध्ये गेलात तर एप्रिलमध्ये जस्ट नवीन पालवी आलेली असते, त्यामुळे तो एक वेगळा सीझन असतो. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर नॉर्दर्न लाईट बघायची असतील तर मात्र सप्टेंबरपासून ते एप्रिलपर्यंत जर गेलात तर तुम्हाला नॉर्दर्न लाईट बघता येतील, प्लस तुम्हाला इतर काही गोष्टी बघता येतील. त्याच्यानंतर पुढचा जो प्रवास आहे असाच पुढे आपण ट्रॅव्हल करत आपण नॉर्वेमध्ये जातो आणि नॉर्वेमध्ये गेल्यानंतर आपण ट्रॉम्सो नावाचं शहर आहे, फार टुमदार शहर आहे ते. आणि तिथे नॉर्दर्न लाईट बघण्यासाठी जगामधलं जे बेस्ट ठिकाण जिथे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत, ॲक्सेस खूप इझी आहे, खूप ॲक्टिव्हिटीज करायला मिळतात, असं एकमेव ठिकाण आहे ते. तिथे आपण वेगळ्या प्रकारचे आपण टूर्स घेतो. त्याच्यामध्ये एक आपण नॉर्दर्न लाईट क्रूज घेतो. ती साधारण एक 4 तासाची क्रूज आपल्याला ओपन सीमध्ये घेऊन जाते आणि आपल्याला ओपन सीमध्ये 360 डिग्री ओपन सीमध्ये आपल्याला एक संधी मिळते नॉर्दर्न लाईट बघण्याची.
त्या व्यतिरिक्त आपण नॉर्दर्न लाईट टूर असतात, ज्याला हंटिंग टूर म्हणतात, त्या बसमधून आपण ट्रॅव्हल करतो. आपण नॅचरल लाईट्सपासून दूर जाऊन आपण एखाद्या छान लोकेशनवर जातो, जिथे आपल्याला एखादा कॅम्प असतो. त्या कॅम्पमध्ये आपल्याला छान वॉर्म जागा असते, जिथे बसायला जागा असते. आणि जेव्हा तुम्हाला नॉर्दर्न लाईट दिसू लागतील त्यावेळेला तुम्हाला तिथला गाईड आपल्याला बाहेर बोलवतो आणि तिथे आपण जाऊन लाईट्स बघू शकतो. अजून एक प्रकार असतो तो म्हणजे रँडमली तुम्ही एक गाडी घेऊन निघायचं. कधी कधी असं होतं की एखाद्या ठराविक एरियामध्ये क्लाउड असतात. क्लाउड कव्हरेजपासून दूर जाण्यासाठी तिथल्या लोकल लोकांकडे छान मॅप्स असतात, ॲप्स असतात. त्या ॲपवरती त्यांना कळतं की ह्या भागामध्ये क्लाउड्स कमी आहेत, त्या भागामध्ये आपण जातो आणि मग हंट करतो. म्हणजे हंटिंग करून आपण नॉर्दर्न लाईट्स बघण्याचा प्रयत्न करतो. ह्या शहरामध्ये अजून काही ज्या गोष्टी ज्या इम्पॉर्टंट आणि लोकांना लक्षात राहतील, आठवण्यात राहतील अशा आहेत. त्यातली एक गोष्ट म्हणजे रेंडियर स्लेडिंग. साधारण 1 तासाची आपल्याला एक राईड असेल. ती खूपच सुंदर राईड आहे आपल्या अंगावरती, कारण वेदर खूप थंड असल्यामुळे आपल्या अंगावर जी ब्लँकेट दिली जातात ती सुद्धा रेंडियरच्याच कातड्यापासून बनवलेली ब्लँकेट असतात. त्यामुळे त्या उंबराच्या आवाजामध्ये खूप छान तो प्रवास असतो 1 तासाचा. आणि तो पण एक वेगळा एक्सपिरियन्स आहे. कम्प्लिटली पूर्णपणे व्हाईट झालेला तो निसर्ग, आणि त्याच्यामध्ये आपण तो त्या ट्रेलवरून रेंडियर स्लेडिंग करून आपण प्रवास करतो. हा रेंडियर स्लेडिंग जेवढं कम्फर्टेबल आणि एक एन्जॉयबल आहे तेवढंच त्याच्याच एक्झॅक्टली अगेन्स्ट आहे डॉग स्लेडिंग. त्यामुळे डॉग स्लेडिंग करताना मात्र आपल्याला खूप अलर्ट राहावं लागतं, कारण त्याला स्पीड असतो. सो अशा अनेक गोष्टी आहेत करायला. तिथे एक पोलार म्युझियम आहे. तिथे आपल्याला सील्सना फूड देतात, त्यांना ट्रेनिंग कसं दिलं जातं त्याच्याबद्दल ते दाखवलं जातं. एक केबल कारने आपण एका माउंटन टॉपवर जाऊन आपण तिथून पूर्ण शहर बघू शकतो. तुम्हाला प्रत्येक हॉटेल्समध्ये सौनाबादची सोय आहे. ट्रेकिंग करता येतं, त्याच्यानंतर वेल वॉचिंग करता येतं. अनेक छान छान गोष्टी आहेत. जर तुमच्याकडे वेळ असेल तर ह्या सगळ्या गोष्टी करता येतात ह्या ठिकाणी, आणि तुम्ही ह्या ठिकाणांचा आनंद घेऊ शकता. अशा काही डेस्टिनेशन्स आहेत की ज्या तुम्हाला एक अद्भुत आनंद देतात, काहीतरी लाईफ टाईम मेमरीज येतात. त्यातली ही एक टूर आहे. गर्दीपासून दूर असलेला वेगळा युरोप जर बघायचा असेल तर 2 सीझन असतात. त्यातला आत्ता जो मी सांगितला हा सीझन नॉर्दर्न लाईट, आणि तुम्हाला आणखीन काही दिवसानंतर मी मिडनाईट सन किंवा समरमधल्या स्कॅन्डिनेव्हियामधल्या हीच डेस्टिनेशन पण समरमध्ये कम्प्लिटली वेगळी असतात, त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगेन. धन्यवाद. तर हे होते आत्मारामजी परब. आत्मारामजी परब ईशा टूर्सचे संचालक आहेत आणि ते आज आपल्याला विंटरमधल्या युरोप टूरविषयी माहिती देत होते. सर, आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद.